खुशी तुम्हाला जेवायला करते का नाही? नाही करीत जा. हा नाही करीत. मी उपासनला बसन बर का मग. आता उपोषणाला बसा ना तिकडे काही करा, मला काय नाही फरक पडत आता. लागले नाही. सांगायला उपोषणाला बसन. पाहिले भाऊसाहेबचे बिन कधी जात आहे काय माहिती. नानी ते कुठे गेले? गेले असते ना रानात. रानात कुठं? आता रान किती तर आपल्याला एकच रान आहे ना, त्याच्यातच गेले असतील. बघा जाऊन उद्या. बर बर मी बी पाहतो मला काय करायचं ते गावात जाऊन. हा करा करा, वडापाव शिवाय काय भेटणार नाही आपल्याला. जा. मी बी मटनच खाऊन येईन. हा मटण खाऊन येईन जा. कोणाच तरी कंदुरी असली तिथं जाऊन खाऊन येईन मी, माहितीये का? हा आपल्याला नीट उभा राहता येते का कंदुरी खायला चालले? बर बर चालन. ह्या माणसाचं एक काय असतं काय माहिती, उठलं सुटलं मटान कर आणि उठलं सुटलं मटान कर. इथं बेसन भाकर खायला घरात काही नाही किराणा. याला एकदाचा काय दिवस आले तर नुसतं बसा इकडे हे करा. काय चाललंय म्हणी? काहीच नाही. झालं का जेवण? कशाचं जेवण आणि कशाचं काय. भाऊसाहेब कुठे गेले? आता तुम्हाला माहित नाही त्यांना मुतारा डोसून आल्याशिवाय दुसरं काही सुचतंय. तर खायचं म्हणायला होय नी. तू वैतागले असते ना या नवऱ्याला आहे ना. लय लय म्हणजे लय वैतागली आता. तुम्हाला असं वाटत नाही का? अहो तुम्ही बी असं मस्त फिरावा, मस्त चांगल्या चांगल्या हॉटेलवर जावा, मस्त शॉपिंगला जावा. हा वाटतं ना भाऊजी, पण आमचे कुठं एवढं आईश करणार कोण. अहो मग या भाऊसाहेबचे काय नादी लागले तुम्ही? मी तर म्हणतो तुम्ही खरंच घर सोडून निघून जायला पाहिजे. एखादा चांगला पोरगं बघायचं, मस्त दुसरं लग्न करून टाकायचं. त्याच्यात काय एवढं? आता कोण भेटायचं हो मला? असं थोडं राव, तुमच्यात काय कमी होय नी. हा एवढा चांगला दुसता तुम्ही एखादी हिरोईन कमी पडून राहा तुमच्या समोर. भाऊजी काय पण तुम्ही. अहो खरंच काली काली आखे चुरू. नाही तुम्ही ना लाजल्यावर लय बाहेर दिसता राव. हा ना. चुरुरू चुरुरू चुरुरू. बरं मी काय म्हणतोय, हा तुम्हाला राग नसेल येणार ते एक बोलू का? बोला की. नाही येणार राग. आपण जायचं का जरा बाहेर? कुठं? हो मस्त बाहेर जाऊ, फिरू बिरू, मस्त हॉटेलवर जेवण करू. तुम्हाला काय आवडतं खायला? अहो मला तर पनीरची भाजी, हा ना. रोट्या, हा हो तुम्हाला डाळ फ्राय. हा ना. अहो तुम्हाला माहिती का ती नवीन हॉटेल झालं इथं पुढं 4 किलोमीटर वरती. हा होय. हा आपण काय करू आता, मस्त जाऊ कुठं थोड्या वेळ बसू, गप्पा बिप्पा मारू आणि नंतर दुपार हॉटेलवर जाऊ जेवायला. असा प्लॅन चाललाय होय. मधमाशी फुलावर बसायला निघली काय? तुझं फूल मधमाशीचं डंकच मोडून टाकतो थांब. काय वाटतं तुम्हाला? नाही मला चालन, पण ती आल्यावर. हा, ती कसली येते? मी त्याची सोय करतो ना. मी काय करतो त्या प्रेमाला सांगतो त्याला एखादी क्वार्टर नेऊन दे म्हणून. हा आहे का नाही? ते तिकडच भाऊसाहेब तिकडे, आपण इकडे मस्त जाऊ फिरू. तुम्हाला काय लागतं ते खा आईला. चालत आहे का नाही? मी काय करते आता, आवडते सगळं. आणि मग आपण किती वाजता जायचं? 2 वाजता जाऊ ना. बर तर मी सगळं आवरून घेते. चालेल चालेल. मी काय म्हणते, साडी नको, मस्त ड्रेस वेस घाला, जीन्स टॉप. बर बर चांगला ड्रेस घालते मी. असं वाटलं पाहिजे कॉलेजचे पोरं पुरीच फिरत का काय. हा. चला मी येतो, मी बरोबर 2 वाजता येतो. बर बर 2 वाजता ना. हा बर चालते. चाल, मी चाल. तवर चांगलं आवरून ठेवते. चालेल चालेल चालेल. येऊ का? हा येते. बरं झालं बाई, एकदाच फिरायला जायचंय. चला चला पटकन आवरते. बाई किती तण झालंय इथं. दुसरी खुरापणी चालली तरी एवढं तण झालंय. तर नाशक मारले, दुनिया केली. सोयाबीन लय मस्त आलंय पण माझं आज यावर्षी. ते दाट सोयाबीन आहे बाई. भाकरीच्या टायमापर्यंत झाली पाहिजे एवढी पात. आवरे काय बडबड करते ही खुरपून लवकर. हा बरं बरं आवरीते. तुम्ही बघा तुमची पात, तुमच्या पुढे आले बघा मी. नानीची खुरपणी घराला लागली कोळपणी. ए नानीची खुरपणी घराला लागली या कोळपणी. नानी हो अगं उरकली का नाही खुरपणी? अगं बाया तू इथं खुरपायला आला काय? आणि हातात तर खुरपा नाही तुझ्या. मग इथं काय खुरपायला आलो काय मी? मग तुझ्या हिताचं सांगायला आलो, हिताचं. माहिताचं काय खुरपू लाग हे ते माझं. हा हा बरोबर आहे. तू इथं खुरपीत बस, तुझा लेक तिकडं पिऊन कुठं पडतोय 4 ठिकाणी उताना पाताना, आहे का नाही? आणि तुम्हाला दोघांना दिले रानात झुपून चांगलं खुरपणीला.
तुला काय त्रास झालाय? तुला त्रास होत असेल ना तू खुरपू लाग. लेकाचं कायला काढतो माझ्या? त्रास होतोय म्हणून तर तुझ्याकडे आलो तुला सांगायला. काय सांगायचं सांग मला, खुरपायचंय. तुझ्या घराला लवकरच कोळप लागणार आहे, कोळप. ए मुर्द्या, असं काय बोलतो रे कोळप लागल? हा असं काय म्हणतो? जे आहे ते खरं बोलतोय मी, खरं. आणि खरं टोचत माणसाला. नीट बोल, तुला काय सांगायचं ना ते नीट सांग. हे बघ नाने, माझ्या चिडून काही होणार नाही एवढं ध्यानात ठेव. मी जे ऐकलंय ते तुला सांगतोय, तुझ्या हिताचं आहे म्हणून सांगतो. तुला जर तुझं घर जपायचं असन, मुलगा सून जर जपायची असन ना, तर मी जे सांगतो ते नीट ऐक. त्या दोघांना, तुझ्या सुनाला आणि त्या श्यामला ना गप्पा मारताना ऐकलंय मी. ते म्हणले आपल्याला दुपारी 2 वाजता बाहेर जायचंय फिरायला. कुठं? ते मला काय माहिती, रानात जातेत का नगरला जातेत का कुठं नाईटच्या शोला जातेत. हा, मी फक्त ऐकलंय ते जाणार आहेत बाहेर. अरे पण माझ्या सून तशी नाहीये रे. अरे तुझी सून लय गोंडस आहे, मी नाही म्हणतोय का. म्हणतो तो सॅम रानबोका तिच्या माग लागलाय ना. हा, बघ, याच्यात जर काही खोटं असेल ना, तुला जिता गाडी ना मी. बिंदास गाड, मी तयार आहे. पण जे सांगतोय तेच खरंय, कळलं. आणि जरा घराकडे लक्ष दे ना. आणि ते तुला देतात रानाकडे हाकलून, तुला तुझ्या नवऱ्याला बसा खुरपे मारी तिकडं. हा ठीक आहे, जा. ज्याचं करावं भलं तेच घेतं कुदळ खोर. नाही 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 नाही, मला घरी जावं लागल आणि काय खरं आणि काय खोटं ह्या गोष्टीचा मला सोक्षमोक्ष लावाच लागल. आता मला खुरपायचं लय राहिलंय, पण जाऊ दे, नंतर खुरपते. बघते घरी जाऊन काय येते. अगं शांते, कुठं चालली तू? आले आले, तुम्ही घ्या काम करून आले अगं तुम्ही. मी राबतो आणि तू चालली घरी का आला? हा काय नाही काय नाही, तुम्ही घ्या काम करून, मी आले घरी जाऊन. बाई आता घरी जाईन तर मला कळण हिचे हाल हवाल कसे, रंगढंग कसा यायचा, काय करते काय नाही. ऊन लागले. लय ऊन झालंय ग बाई. खुशी, लय ऊन आहे रे देवा. खुशी, काय जिकड्या मोकळ्या. ऐक ना काय बोलते मी. हा बोला. जरा उन्हातून आले, पाणी बिणी विचारा, काय विचारावं, तुझ्यात आलात. मी आवरत होते घरातलं. कोणी आलं होतं का घरी? नाही. अगं हा आता ना 2 पाचा करून आले मी. हा, हा. आता तुझे सासरे खुरपते थोडं, हा. रानात थोडं खुरपायचं राहिलंय. मग माझं लय डोकं दुखत आहे. मी ना 2 घास खाऊन झोपते. तू आहे ना म्हाताऱ्याला भाकर घेऊन जा आणि खुरपीत बस तिथं. आहो आई, आता तुम्ही रानात जाणारच आहेत ना परत, मग तुम्हीच भाकरी आणि पाणी घेऊन जा ना. मी काय सांगितलं तू ऐकलं नाही का? माझं डोकं दुखत आहे, मी झोपते आणि तू जा खुरपायला. संध्याकाळपर्यंत ते सगळं झालं पाहिजे. ऐका ना. उठ लवकर जा, त्यांना भूक लागली असेल. मला 2 घास खाते आणि मी पण आवरून घेते आणि झोपते थोडंसं अंगावर घेऊन. आलंय. जाते. हा तेवढं आजच्या आज आवरून घ्या 2 जण. हा. अयो आई, असं पाहिजे. आवरीत होती काय? काय बाय म्हातारीला आजच बरं सुचलं होतं, डोकं ठिकन दुखायचं. हा, चांगला प्लॅन होता. मला पनीर खायला जायचं होतं. म्हणलं कधीच्या नावात चांगलं खाईन, रोटी पनीर. ह्या म्हातारीमुळे सगळं वाटवं झालं. किती वेळ आहे? आपण ना इथं गप्पा मारत बसू थोड्या वेळ आणि मस्त मग थोड्या वेळ जेवायला जाऊ. हा, कसं आहे लोकेशन, कसलं भारी वाटतं ना. या, कसं वाटतं ना वातावरण इकडचं भारी. इथं भारी बघा ना. या ना इथं. दादा हो, पण मस्त ड्रेस आहे हा तुमचा वहिनी. ऐका ना, आपण काय करू आता, थोड्या बसू इथं मस्त आराम करू. आणि ते तुम्हाला ते हॉटेल नाही का नवीन झालेलं, तिथं जेवायला जाऊ मस्त. भारीच आवरण आले हा तुम्ही. मी काय म्हणतो,
मला आहे ना तुम्हाला लई दिवसापासून सांगायचं होतं. तुम्ही त्या भाऊसाहेबला सोडूनच द्या. आपण आहे ना मस्त पळून जाऊ कुठंतरी. मलाही माझ्या घरचं काही घेणं नाही असं पण. मस्त आपण जाऊ तिकडेच आपला संसार थाटू. आहे का नाही? पण मी काय म्हणतो, एवढं छान दिसत आहे मग ते स्कार्फ तरी कशाला ठेवलाय? सोडा ना ते. सोडा ना. लई लाजल्यावर लई भारी दिसत राव तुम्ही. बघू द्या ना माझा चेहरा. चेहरा बघायचा माझा भाड खाऊ ना आलाय का सुना संग फिरायला काय धंदे लावले तू हा इतका बेशरम होशील तू हलकाटा चालला तुझा नाही थांब भाड खाऊ कुठे पळतो थांब जरा ना आलाय का थांब जरा थांब कुठे पळतो थांब कुठे पळतो ना आलाय का हलकाटा